SIR हा जो घटक आहे तो आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी का महत्त्वाचा आहे, तर लोकशाही आणि सुशासन हा GS पेपर 2 चा जो भाग आहे त्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। एखादी केस स्टडी लिहितोय ज्याच्यात आपल्याला निवडणूक सुधारणा आणि पारदर्शकता हा घटक दर्शवायचा आहे, तर आपण याचं उदाहरण म्हणून यूज करू शकतो। अजून कलम 324 आणि रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ॲक्ट याच्या संदर्भात जर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारला तर याचा संदर्भ आपण लिहू शकतोय। SIR म्हणजेच काय, तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे राबवता आहे आपला केंद्रीय निवडणूक आयोग। तर निवडणूक आयोग तारखा आणि राज्य यांची आपल्याला डिक्लेरेशन करत असतं। त्यानंतर जे बूथ लेवल ऑफिसर्स असतात ते लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडून एन्युमरेशन फॉर्म नावाचा फॉर्म आपल्याकडून भरून घेतात। याचा फायदा कसा होतो, तर बघा, ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे किंवा जे लोक स्थलांतरित झालेले आहेत किंवा ज्यांचे नावं डबल ॲड झालेले आहेत अशा लोकांचं नाव काय केलं जातं, वगळण्यात येतं। आणि ज्यांचं वय 18+ झालेलं आहे अशा लोकांचा मतदार यादीमध्ये समावेश केला जातो। याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे काय, जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा पारदर्शकता त्याच्यात खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट असतो। या SIR थ्रू निवडणूक आयोगाचं उद्देश हेच आहे की निवडणुकांमधली पारदर्शकता कशी वाढवता येईल आणि लोकशाहीसाठी हा घटक महत्त्वाचा कसा ठरेल। थँक्यू।